पुढच्या एका मिनिटात तुम्हाला आयुष्याची रिॲलिटी सांगतो. एक दिवस मला एक गोष्ट रिअलाईज झाली, की ज्यांना मी मनापासून प्रेम दिलं, ज्यांच्यासाठी वेळ दिला, ज्यांच्यासाठी मी स्वतःला मागं ठेवलं, त्यांच्या आयुष्यात आधीच माझ्यापेक्षा जवळचं कोणीतरी होतं. तो क्षण जोरात नाही तुटला, तो हळूहळू आतून मोडून टाकणारा होता. कारण दुःख हे नव्हतं की त्यांच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी होतं. दुःख हे होतं की मी कधीच कुणाची फर्स्ट प्रायोरिटी नव्हतो. मी कधीच तो माणूस नव्हतो ज्याच्यासाठी कुणीतरी लढेल, ज्याला गमवायची भीती वाटेल. मी नेहमीच होतो समजून घेणारा, ऍडजस्ट करणारा, वेळ काढणारा, रिप्लाय साठी थांबणारा, वेळेसाठी थांबणारा आणि महत्व मिळण्यासाठी थांबणारा. आणि एक दिवस मी स्वतःलाच एक प्रश्न विचारला, की मी प्रेमासाठी दुसऱ्यांकडे का भीक मागतोय? मी एवढा स्वस्त आहे का? माझ्या फिलिंग्स, माझ्या इमोशन्स, माझा वेळ. इतक्या वर्षांच्या वेदनेनंतर मला फायनली एक गोष्ट कळाली. या जगात जो शेवटपर्यंत माझ्यासोबत उभा होता तो दुसरा कुणी नाही तर मी स्वतः होतो. लोक बदलतात, त्यांच्या प्रायोरिटीज बदलतात आणि प्रेम संपून जातं, पण स्वतःपासून पळून जाता येत नाही. आणि त्या दिवशी मी ठरवलं की माझा पहिला फेवरेट माणूस म्हणजे मी स्वतःच असणार. कारण जो स्वतःला महत्व देत नाही त्याला हे जग काहीच देत नाही.